तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। काँग्रेसची ही अट शर्त नेमकी कशासाठी? कपिल ढोके मुंबईकरिता ज्यावेळेला तुम्ही एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला साथ घालताय, मात्र अटी शर्तींमध्ये मनसेचे ठाकरे तुम्हाला का नकोय? मुळात बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने युती, आघाडी, कोणासोबत अलायन्स करायचं या संबंधीच्या सगळ्या भूमिका आमचे प्रांताध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ठामपणे सांगितलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणच्या निवडणुका असतील त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। बरं, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निवडणुका लढायच्या असतील तर इंडिया आघाडी, महाराष्ट्रात निवडणुका लढायच्या असतील तर महाविकास आघाडी, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना त्या ज्या त्या पातळीवर आपण तो निर्णय घेतला पाहिजे अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मग आता आपण जर पाहिलं असेल तर नगर परिषदेच्या निवडणुका राज्यामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहेत। कुठे शिवसेना आमच्या सोबत आहे, कुठे काँग्रेस शिवसेनेसोबत आहे, कुठे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय। हा ज्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना दिलेला स्वतंत्र त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यांनी घेतलेले ते निर्णय आहेत। आता विषय आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भातला। मुंबई महानगरपालिकेमध्ये वर्षाताई गायकवाड त्या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत। त्यांनी ते त्यांच्या पातळीवर तो निर्णय घेतलेला दिसतोय। आता मनसेच्या बाबतीत त्या जो काही निर्णय घेत आहेत, म्हणजे आता आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं आपापल्या पातळीवर निर्णय घ्या, परंतु त्यात एक बेसिक आचारसंहिता अशी आहे की जे इंडिया आघाडीमध्ये आपल्या सोबत होते त्यांच्या सोबतच घेतला पाहिजे ना। आता मनसे नव्यानं आपल्या सोबत येते आहे, मनसे उद्धव ठाकरेंसोबत आता नव्यानं येऊ पाहत आहे। अशा परिस्थितीत जो काही निर्णय घ्यायचा तो आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील। वर्षाताईंनी त्यांना दिलेला प्रस्ताव हा प्राथमिक आहे, त्यावर आमचे प्रांताध्यक्ष, कोर कमिटी, राज्यातले सगळे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील। बरं, काँग्रेसने एका बाजूला प्रस्ताव दिलेला आहे, शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रकही आपल्या सोबत आहे। अशोकजी,